धुळ्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी नाट्य चव्हाट्यावर आलंय। शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं जिल्हाध्यक्ष श्याम सानेर यांनी राजीनामा दिलाय। तर श्याम सानेर हे गेल्या काही दिवसांपासून धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे इच्छुक होते आणि त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा होत होती। जिल्ह्याबाहेरील उमेदवार दिल्यामुळे श्याम सानेर हे नाराज आहेत आणि त्यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा नाराज असल्याचं कळतंय। दरम्यान श्याम सानेर हे लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही कळतंय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय सांगाल? धुळ्यामध्ये काँग्रेसमधलं हे नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलंय। एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाराजी वाढतच चालल्याचं दिसतंय। अगदी शोभा बच्छाव यांची उमेदवारी काल काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली। 2 मतदारसंघाची उमेदवारी जाहीर नव्हती झाली, त्यात धुळ्याचा सुद्धा नंबर होता। काल त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत श्याम सानेर, त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। पुढची भूमिका ते लवकरच जाहीर करतील। मात्र एकूणच नाराजी नाट्य जे आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते अद्यापही सुरू आहे आणि धुळ्याचा सुद्धा आता त्याच्यात समावेश आहे। आता श्याम सानेर पुढची भूमिका काय घेतात हे पाहावं लागणार आहे। कुणच सोनाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये हे नाराजी नाट्य सध्या सुरू आहे। काय काँग्रेस पक्ष घेतलं नव्हतं, फक्त प्रस्थापित लोकांना असं पाहिजे की गरीब घरातला माणूस खासदाराचा पोरगा खासदार झाला पाहिजे, आमदाराचा पोरगा आमदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्षाचा तरी यांचं सर्व या लव्ह मॅरेज या विचारावरती आपण आता तुमच्या आमच्या सर्व लोकांच्या डोक्यात आपण घातलं पाहिजे की हे चुकीचं आहे। तुम्ही विसरी झाली